निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। अतिशय खळबळजनक बातमी समोर येते। अकलापूरच्या शेतकऱ्यावर वाळू तस्करानं थेट ढंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे वाळू तस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पारनेर व संगमनेर महसूलच्या कानाला खडा तर डोळ्यावर सोयीस्कर पट्टी। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अकलापूर येथील शेतकऱ्याच्या 4 चाकी वाहनावर वाळूचा ढंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील कन्हेर पोखरी गावातील पवळदरा हद्दीत शनिवारी दिनांक 13 जून रोजी सकाळी 7:30 सुमारास घडली आहे। त्यामुळे आता तरी महसूलचे वरिष्ठ अधिकारी तथा पोलीस अधिकारी झोपेतून उठतील का असा प्रश्न निर्माण होतोय, किंवा एखाद्याचा खून होण्याची वाट हे प्रशासन बघतंय का? आता तरी आम्ही दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी अहिल्यानगर हे दखल घेतील का, हे देखील आता बघावं लागणार आहे। अकलापूर येथील बाळासाहेब फापाळे हे शिवणकाम व शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। त्यांची पारनेर तालुक्यातील कन्हेर पोखरी येथील पवळदरा हद्दीमध्ये शेती आहे, परंतु मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करत डंपरच्या सहाय्यानं कारवाडी पवळदरा पोखरी अकलापूर या मार्गे पारनेर जुन्नर संगमनेर तालुक्यात तसेच पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक करत वाळू तस्करी केली जाते। यामध्ये त्यांच्या शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। त्यामुळं वाळू तस्करांना वाळू वाहतूक बंद करण्यास सांगितल्याचा राग आल्यानं एका डंपरच्या सहाय्यानं वाळू तस्करांनी त्यांची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार कार क्रमांक MH03BE 5529 हिला समोरासमोर जोरदार धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। या दरम्यान महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं मुळा नदीकाठचे एठेवाडी, जांबूत, अकलापूर, आभाळवाडी तर पारनेर तालुक्यातील पोखरी या गावांमधून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या सुमारास JCB ट्रॅक्टर डंपरच्या सहाय्यानं वाळू तस्करीचं रॅकेट चालवलं जात आहे। याबाबत स्थानिक तलाठी, सर्कल, तहसीलदार यांना तक्रारी केल्यास तक्रारदाराचं नाव उघड करून वाळू तस्करांना दिलं जातं। काही दिवसांपूर्वी असेच एका पत्रकारानं बातमी केली। त्या बातमीचा रोष मनात धरून तहसीलदार यांनी काही वाळू तस्करांना नोटीस काढत पत्रकाराच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करत संबंधित पत्रकारांच्या जीवितास धोका निर्माण केला। आता याच पद्धतीनं शेतकऱ्यांना आपल्या शेतातून वाळू वाहतूक करू देणार नाही अशी हरकत घेतल्याचा रोष धरून या वाळू तस्करांनी थेट शेतकऱ्याच्या अंगावर ढंपर घातलाय। त्यामुळे अशा प्रकारचा भ्याड हल्ला झाल्यानं ही चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे। अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांच्या जीवितास हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आम्ही देखील काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना पारनेर तहसीलदार यांच्या बेजबाबदारपणामुळे कारवाईची मागणी केली होती, परंतु अद्याप कुठलीही कारवाई संबंधित तहसीलदार यांच्यावर झाली नाही। आज झालेला हा भ्याड हल्ला महसूलचे लक्तार वेशीला टांगणारा आहे। पारनेर हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी या भागातून होते आहे, तरीही पारनेर तहसीलदार यांची या वाळू तस्करांवर कुठलीही कारवाई करण्याची मनस्थिती दिसत नाहीये। पत्रकारांना व सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या मुजोर वाळू तस्करांवर तसेच सुस्त झालेल्या महसूल अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे बघणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। राजसत्ता न्यूज, ब्युरो, बोटा, संगमनेर।